नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनचे धिरडे. बेसनचे जाळीदार धिरडे बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बेसनाचे धिरडे बनवणार तर अतिशय पटकन, कमीत कमी वेळेत आणि स्वादिष्ट, पौष्टिक असे धिरडे बनवून तयार होतील. म्हणून रेसिपी नक्की ट्राय करा. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आपण. त्यात आपण ओवा घातला आहे, थोडीशी हळद, थोडंसं तिखट, तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता, बारीक चिरून टाकायची फक्त, आणि चवीनुसार मीठ. थोडीशी कोथिंबीर, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. अजून तुम्हाला जर का भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकता. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो वगैरे जे तुम्हाला आवडत असेल ते बारीक बारीक चिरून टाकू शकता. अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेऊ. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थोडं पाणी टाकून आपण ते छान मिसळून घेऊ. डोशाच्या बॅटरप्रमाणे आपल्याला ते पातळ करायचं आहे. अशा पद्धतीने छान एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं पातळ राहू द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. खायला अगदी चविष्ट, भन्नाट चव लागते आणि बनायलाही कमीत कमी वेळेत. सकाळच्या नाश्त्यासाठी जरी बनवलं तरी खूप छान आहे. सगळे आवडीने खातात. हे धिरडे स्पेशल म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बनवले जातात. करी दिन म्हणून असतो त्या दिवशी. आवडीनुसार आपण कधीही बनवू शकतो. अशा पद्धतीने एक तवा किंवा पॅन गरम करायला ठेवायचं आहे, छान तापू द्यायचं आहे. त्यानंतर त्याला थोडंसं तेल टाकून, जेणेकरून आपले धिरडे खाली चिटकणार नाही म्हणून तेल टाकायचं आहे. छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का डोशाप्रमाणे क्रिस्पी पाहिजे असेल तर पातळ करा आणि पातळ करून बारीक थराने टाका, जेणेकरून क्रिस्पी येईल. किंवा माझ्यासारखं थोडंसं जाडसर जरी ठेवलं तरी मऊ लुसलुशीत खाताना खूप छान लागतं. आपल्या आवडीनुसार जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही बनवू शकता. गॅस मीडियम ठेवायचा आहे, कमीही नाही आणि जास्तही नाही. मीडियम आचेवर आपल्याला धिरडे होऊ द्यायचे. अगदी 5 मिनिटात तयार होतात. पूर्वतयारी करायची काही गरज राहत नाही, काही कापायची गरज राहत नाही. दुपारच्या वेळेस आपल्याला असं वाटतं काहीतरी खावंसं, त्यावेळेस सुद्धा बनवू शकता. लहान मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिलं तरी ते खूप आवडीने खातात. अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे. 2 मिनटं राहू द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण काढून घेऊ. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
अशा पद्धतीने सगळे धिरडे आपण काढून घ्यायचे. बघू शकता. थँक्यू.